तर मंडळी इथे जे आहे आम्ही गावी जाण्यासाठी गाडीत बसलेलो आहोत आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे गावी निघालो होतो ते कोणालाच माहीत नव्हतं. काही लोकांना कल्पना होती पण घरात नाकीबरोबरच माहीत होतं. तर इथे जे आहे अंश आपला बाहेर बघत आहे, बघू शकता. तो सुद्धा थोडा एक्सायटेड होता. इथे आम्ही सकाळी गावी पोचलो 5:30-6च्या दरम्यान. तर मायकीला काहीतरी खायला हवं असतं आणि आम्ही विसरलो होतो. तर मग मम्मीकडूनच बिस्किटचा पुडा घेतला आणि तो आम्ही त्याला नंतरला खायला घातला. ते इथे जो आहे अंश मायकीला बघत आहे आपल्या की तो काय खातोय आणि कशी मस्ती करतोय ते. तर बघू शकता आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा बाहेर अजूनही अंधारही होता. मायकीचं जे आहे खाऊ खाऊन संपलेला आहे. त्यानंतर आम्ही घरात गेलो आणि पुढे मस्ती बघू शकता त्याची कशी चालली आहे ते. आणि आजी झोपली होती. आजी बोलत होती मायकीच्या दांडका घाला म्हणून पाठीमागे, कारण की तो मस्ती करत होता. तर इथे बघू शकता अंश आणि अंशची आजी कशी मायकीची मज्जा घेत आहेत बिस्किट घालून. ते आम्हाला बिस्किट नाही घेता आलं, म्हणजे काहीच नाही घेता आलं, एवढी घाई गडबड झाली आमची निघताना. बस जी आहे ती 8 वाजता येणार होती. तर अचानक फोन आला की बस 10 मिनिटात पोचणार आहे म्हणून. तसेच आम्ही पटकन निघालो. त्यामुळे बिस्किट नाही घेता आला. त्यामुळे आजीकडूनच अंशच्या आम्ही बिस्किटचा पुडा घेतला आणि त्याला घालत होतो. आणि अंश जो आहे तो खूप मस्ती करत होता, मज्जा घेत होता. तर इथे जे आहे आम्ही मंदिरात जायला निघालो, कारण की वैभव म्हणाला की सकाळचं वातावरण तिथलं छान असतं. धुकं जे आहे ते मंदिराच्या इथे आलेली असतात. आणि माझी टिकली बघू शकता कुठे फिरते ती. आणि आम्ही जसे बाहेर निघालो तसा मायकीसुद्धा बाहेर निघाला फिरण्यासाठी. तर बघू शकता तो आपल्याला वाट दाखवणार आहे मंदिराकडे. फक्त त्याला बोलली होती की मायकी आपण मंदिराकडे जायचं आहे म्हणून. तर बघा तोही खूप एक्सायटेड असतो. त्यालासुद्धा गाडीमध्ये वगैरे बसायला खूप आवडतं. नक्कीच दाखवेन येणाऱ्या ब्लॉगमध्ये. जास्त काही ब्लॉग बनवायला नाही जमत आहे मला इथे. मेन म्हणजे रेंजसुद्धा नाही आहे. रेंजचा खूप प्रॉब्लेम झाला आहे इथे 4 दिवसांपासून. जिओच्या अजिबात रेंज नाही आहे. तर कदाचित मला व्हिडिओ बनवून दुसरीकडे अपलोड करण्यासाठी जावं लागणार आहे मला. तर मायकी जो आहे आपल्याला रस्ता दाखवतोय मंदिराकडे. तो एवढं कॅचअप करतो आपण जे काही बोलतो ते. खूप हुशार आहे मायकी. आणि आपलं जे देवीचं मंदिर आहे ते अगदी घरापासून 1 मिनिटावरती आहे. 1 मिनिटंसुद्धा लागत नाही आहे मंदिरापर्यंत पोचायला. आणि एवढी प्रसन्नता असते. मी काय जास्त नाही तिथे फिरू शकले, कारण एक तर सकाळी अंघोळसुद्धा केली नव्हती. आणि मेन गोष्ट म्हणजे खूप कडाक्याची थंडी होती इथे सकाळी. तर मी पोचले तिथे आणि तिथूनच रिटर्न आली. आणि नंतरला जे आहे मंदिराचं शूट होतं ते थोडंफार वैभवने कंप्लीट केलेलं आहे. तर नंतरला तुम्हाला दाखवेनच. तर आपण इथे मंदिराजवळ पोचलेलो आहोत. बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे आपल्या देवीचं. आम्ही आतमध्ये जाऊनसुद्धा दाखवू तुम्हाला, पण सकाळ नाही पॉसिबल झालं. तर पुढे जे आहे आपण बघूच आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप प्रसन्नता आहे मंदिरामध्ये. मायकी जो आहे ते मस्ती करत होता. मी काही आतमध्ये गेली नाही आहे, बाहेरूनच तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि जो हा ब्लॉग आहे तो आपण पुढे कंटिन्यू करूच. आम्ही इथे अजून 2 दिवस आहोत गावी. बघू शकता आपल्या देवीचं मंदिर.